नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत जी न्यायालयीन भरती आहे 2025 चा त्याचा शासन निर्णय करण्यात आलेला आहे। तर आधी जो आपण बघितलेला जो आकृतीबंध होता 2228 पदांचा प्लस आता त्याच्यामध्ये 5223 जागा मंजूर करण्यात येत आहेत। तर मग ही जी ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे ती सगळ्यात मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आता हायकोर्ट मधले आपल्याला बघायला मिळणार आहे। तर याच्यामध्ये काय आहे तो डिटेल मधला जो जीआर आहे तो आपण इथे बघणार आहोत आणि यासाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे, लिपिक टंकलेखकचं तुम्हाला कशी तयारी करायची आहे आणि तुमचं प्रिपरेशन, त्यानंतर लिपिक टंकलेखकचं कोणाकडे सर्टिफिकेट नसेल त्याबद्दलचे सर्व डाउट्स आपण इथे क्लिअर करणार आहोत। तर आपण तो जीआर बघूया की हा जो आहे 2025-26 साठी जी मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली त्या बैठकीमध्ये पण जी 2228 पदे मंजूर झालेली जी खंडपीठाअंतर्गत होती प्लस आता जी 5223 पदे आहेत तर त्याबद्दल हे अपडेट आहे। ठीक आहे, जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर ऑल इन वन आहे आपल्यासाठी ही जी बॅच। तर त्यामध्ये सर्व मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो रिझनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो एकत्र कव्हर केलेला आहे आणि तो जो सिलेबस आहे सरळ सेवेचा तुम्हाला कॉमनली डिझाइन केलेला आहे। तर त्याद्वारे ही बॅच सुद्धा तशी डिझाइन केलेली आहे। त्यानुसार तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार इथे लेक्चर्स कंडक्ट केले जाणार आहेत। प्लस ज्या नोट्स असणार आहेत त्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला ज्या आपल्या बॅचमध्येच प्रोव्हाइड केल्या जातील। तसेच जो सर्वात इम्पॉर्टंट जो लेक्चर्सचा जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्स करता येणार आहे आणि त्याद्वारे तुमचा जो स्कोअर आहे तो टेस्टच्या द्वारे फाइंड आउट करता येणार आहे। तर यासाठी जी 1 इयरची व्हॅलिडिटी असणार आहे आणि त्यासाठीची फीज आहे ती आहे 999 रुपये। ओके, तर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 आणि जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, तर आपण जे अपडेट आहे ते बघूया। तर हे बघा, माननीय शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक टंकलेखक प्रमाणे टंकलेखनाची पदे निर्माण करण्यात येत आहेत। तर म्हणजे आता हायकोर्ट मधले जे न्यायालयीन अधिकाऱ्यांची जी पदे आहेत ती किती आहेत, सपोज आता 5223 न्यायालयीन अधिकाऱ्यांची ही पदे मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या प्रत्येक मंजूर पदांसाठी एक टंकलेखक हा काय असणार आहे त्यांच्यासाठी नेमून देण्यात येणार आहे। त्यामुळे ही जी पदभरती आहे ती 5223 पदांची मंजूर करण्यात आलेली आहे। त्याबद्दलचाच हा जीआर आहे। प्लस जी 2228 पदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्याने निर्माण करण्यात आलेली आहेत, असं नाही की ती कार्यरत आहेत किंवा रिक्त आहेत आणि त्या पदांचा तपशील आहे। तर ही नवीन पदे जी निर्माण करण्यात आलेली आहे त्याबद्दलचा सुद्धा डिटेल व्हिडिओ जे आपल्या इन्फिनिटीची जे व्हिडिओज आहेत त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। ती पदे प्लस ही पदे अशी टोटल पदांची ही ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे। तर त्याबद्दलच डिटेलमध्ये बघूया की कशा प्रकारे आहेत। हे बघा, माजी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या दिनांकान्वये ही काय पदभरती निश्चित करण्यात आलेली। त्यामध्ये बघा, विधी व न्याय विभाग शासन निर्णय जो आहे 6 फेब्रुवारी 2024 चा होता। त्याद्वारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन 2863 नियमित पदे निर्माण करण्यात आली। तर ही नियमित नवीन पदे भरती दरवेळेस जशी हायकोर्टमध्ये होत असते त्याद्वारे निर्माण करण्यात आलेली आहेत। तसेच न्यायिक अधिकाऱ्यांची सध्या 2360 एवढी पदे मंजूर असून सद्यस्थितीत राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची नियमित 5223 पदे मंजूर आहेत। मग सध्या आता पदे किती आहेत, 5223 पदे मंजूर आहेत। तर प्रत्येक आता हा जीआर आहे, प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक अधिकारी पद निर्माण करण्यात येत आहे। त्यामुळे अशी टोटल जी ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे ते बघा, इथे 1 रोजी दिलेल्या निर्णयानुसार माजी शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक याप्रमाणे टंकलेखनाची पदे निर्माण करण्याची शासनाने विचाराधीन होती। तर आधीपासून जो जीआर होता शेट्टी आयोगाचा त्याद्वारे निर्माण करण्यात आलेला, परंतु आता रिसेंटमध्ये जो आलेला आहे काल जो जीआर आलेला आहे त्याद्वारे बघा, खंडपीठ आरोग्याद्वारे शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार एक टंकलेखक याप्रमाणे 7व्या वेतन आयोगानुसार आता 8वां वेतन आयोग लागू होत आहे। पण आता हा जो जीआर आहे तो 7व्या वेतन आयोगानुसार तुमचा जो पेमेंट आहे ते असणार आहे, जे पेमेंट असणार आहे S6 चा 19,900 पासून 63,200 पर्यंतचं तुमचं वेतन असणार आहे। ठीक आहे,
मग टंकलेखक या पदाचे सेवा प्रवेश नियम शासनाच्या मान्यतेस्तरावर सादर करणे आवश्यक राहील, परंतु तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट मराठी 30 आणि इंग्रजी 40 हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। त्याबद्दल जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा डिटेल पूर्ण व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवू सुद्धा, पण तेव्हा पात्रतेवरती पूर्ण GR मध्ये व्यवस्थित डिक्लेअर केलं जाईल। परंतु तुम्हाला आता सध्या टायपिंग सर्टिफिकेट 30 आणि 40चं तुम्हाला करायचं आहे कंप्लीट, जे पण असणार आहे। आणि याबद्दल www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती काय त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। ठीक आहे, मग ही जी आहे ती 5223 ही कशाची आहेत, लिपिकची वॅकन्सी असणार आहे। ठीक आहे, प्लस आता जी आपण आधीचा जो एक व्हिडिओ बनवलेला त्याचा GR सुद्धा तिथे तो व्हिडिओ डिटेलमध्ये प्लस GR व्हिडिओ आहे। ठीक आहे, मग याच्यामध्ये गट अ ते ड ची जी पदे आहेत ती किती आहेत, 2228 पदांची पदभरती होणार आहे। म्हणजे ही जी प्रिव्हियस 5223 प्लस 2228 ही हायकोर्टमध्ये पदभरती होणार आहे, जी अधिकाऱ्यांची असणार आहे। त्यानंतर जी नियमित पदांची आहे ती पदभरती त्याद्वारे होणार आहेत, पण ही नव्याने निर्माण केलेली 2228 पदे प्लस 5223 पदे अशा प्रमाणे लिपिक टंकलेखकच्या वॅकन्सीज असणार आहेत। आता या 2228 मध्ये कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर जे ASO आहे हायकोर्टमधले त्याची सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत, जवळजवळ 300 ते 400 दरम्यान आहेत। याची सुद्धा खूप चांगले आहे की जे आता आपण MPSC द्वारे देतो, तसंच त्यांचा जो पगार आहे तो सुद्धा S20 S18चा आहे। तसंच लिपिक टंकलेखकचा सुद्धा 7व्या वेतन आयोगानुसार S7 वगैरे पगार आहे। परंतु म्हणजे ही खूप चांगली सुवर्ण संधी असणार आहे की हायकोर्टमध्ये जॉबला लागणं, तसेच त्या खंडपीठाअंतर्गत जसं की नागपूर आहे, औरंगाबाद आहे, इतर खंडपीठामध्ये तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर ती सुद्धा तुमची फुलफिल होईल इथे। त्यामुळे आता ह्याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच बघायला मिळेल। आणि जी आचारसंहिता आहे ती 10 नोव्हेंबरला पर्यंत 10 ते 15 नोव्हेंबरच्या आतमध्ये लागायचं आहे। त्यामुळे त्यासाठी ज्या बैठका आहेत वेगवेगळ्या सरळ सेवेच्या विभागाअंतर्गत बैठक घोषित केल्या जात आहेत आणि त्याद्वारे लवकरच अपडेट्स सर्व एक्झाम्सचे आपल्याला बघायला मिळणार आहेत। ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा।